कबूतरखान्यांवरील बंदी कायम. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं केलं स्पष्ट. तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि राज्य सरकारने योग्य निर्णय घेण्याचे दिले निर्देश. महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयित मतदार. कित्येक मतदारांची नावं अनेक राज्यातल्या याद्यांमध्ये. राहुल गांधींचा गंभीर आरोप. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संसदेत भेट झाल्याची सुळेंची एबीपी माझाला माहिती. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. देशामध्ये अघोषित एनआरसी कायदा लागू झालाय का? बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंचा सवाल. तर गद्दार यांच्या मालकांना भेटायला दिल्ली दौऱ्यावर. शिंदे शहांच्या भेटीवर टीकास्त्र. युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही बंधू समर्थ आहोत. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. तर इंडिया आघाडीमध्ये अटी शर्ती नसल्याचंही केलं वक्तव्य. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. डिनर टेबलवर कोणती राजकीय रणनीती शिजणार याकडे सर्वांचंच लक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही होणार चर्चा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना 10 कोटींची मानहानीची नोटीस. सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्याचं प्रकरण. बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई असा इशारा. 1980 पासून सोबत असलेल्या शिलेदाराने शरद पवारांची साथ सोडली. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींनी केला काँग्रेस प्रवेश. हर्षवर्धन सपकाळ आणि अमित देशमुख यांची उपस्थिती. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती. वनतारामधून एबीपी माझाचे रियालिटी चेक. महादेवी हत्तीणीचा विहार माझाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद. मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना. पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर. जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावातले 150हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.